छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळमध्ये परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचे पादुका दर्शन। पुण्यामध्ये भव्य मंदिर देखावे साकारणारे मंडळ म्हणून छत्रपती राजाराम महाराज मंडळाची ख्याती आहे। हे देखावे पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून गणेश भक्त आवर्जून मंडळाला भेट देत असतात। ही दैदिप्यमान परंपरा यावर्षी देखील मंडळाने जपली आहे। यंदा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 गडकोट किल्ल्यांच्या मातीचे दर्शन, महापुरुष व क्रांतिकारक मूर्ती दर्शन, महाराष्ट्रातील महान संत परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी मंडळाने महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे, श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री सद्गुरु शंकर महाराज, श्री बाळूमामा, श्री नित्यानंद महाराज, श्री निमकरोली बाबा, श्री शिवाजी महाराज वेडणी, परमपूज्य आनंद ऋषीजी महाराजचा आदी संतांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत। पुण्यातील जगप्रसिद्ध गणेश उत्सवामध्ये भारतात प्रथमच राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराजचा यांच्या 14 शुभचिन्ह असलेल्या ऊर्जाचरणांचे दर्शन गणेश भक्तांना होणार आहे। या ऊर्जाचरण दर्शनाला मोठी गर्दी होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितले। यावेळी मित्रमंडळाचे महेश पोंक्षे, प्रकाश गादिया, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका उपस्थित होते। साधू संतांच्या जर पादुका आपल्या ठिकाणी आल्या तर त्या पादुका आल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने आपला जो संकल्प आहे तो एक चांगल्या पद्धतीने सिद्धीत जाऊ शकतो का, तर त्यासाठी छत्रपती राजाराम मंडळातर्फे अध्यक्ष या नात्याने मी आव्हान केलं आणि काही क्षणातच, काही दिवस पण नाही, काही क्षणातच त्याच्यावर होकार आला आणि जवळजवळ 10 ते 13 ज्या पादुका आहेत संतांच्या, मग ते साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, अक्कलकोट स्वामी असतील, महालक्ष्मी मंदिर असतील, दत्त मंदिर असतील, बाळूमामा असतील, त्याच्यानंतर नित्यानंद स्वामी असतील, अशा सर्वांच्या पादुका या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाल्या आणि सार्वजनिक गणेशोत्सवात 134 वर्ष झालेली आहे। याच्यात आजपर्यंत कुठल्याही पादुका गणपतीच्या उत्सवात दर्शनासाठी नाही झाल्या। हा पहिलाच प्रसंग, म्हणजे हे वेगळं एक ज्याला आपण म्हणतो संगम तो झाला आणि क्रांतिकारी लोकांचं मंडळ असल्यामुळे याच्याही पलीकडं जेव्हा आमचे मित्र गादिया आहे त्यांना आम्ही आवाहन केलं की बाबा या सगळ्या ठिकाणी आनंद ऋषीजींच्या ज्या पादुका, चरण पादुका आणि ह्या ठिकाणी दर्शनास येतात ते आणि त्यांचा सांगता मेळावा होतो, तर त्या जर आल्या तर सर्व भाविकांना, म्हणजे सर्वांना त्याच्याबद्दल एक चांगलं दर्शन मिळेल की जे कमी ठिकाणी मिळतं, फार कमी ठिकाणी मिळतं आणि ह्या ठिकाणी येणारा सर्व प्रकारचा समाज आहे आणि या सर्व समाजाला ते जर दर्शन मिळालं या ठिकाणी तर एक भाग्यच लाभेल मंडळाला आणि त्या दृष्टीने आमचा जो संकल्प आहे तोही सिद्धीत झालेल आणि तेवढं फक्त त्यांना हाक दिली आणि काही क्षणातच त्यांनी होकार दिला की बाबा येऊन, आणि त्या ज्या पादुका आज आम्ही पाहिल्या जेव्हा आल्या, त्या पालखी सोहळा केला आपण त्याचा सर्व, आणि आज आनंद ऋषीजींची जी ह्या ठिकाणी पादुकाचे चरण आले त्याच्याबद्दल मी ह्या समाजाचे मनापासून आभार मानतो। ज्या ॲक्च्युली आम्ही आमच्या बाप्पासाठी कायमस्वरूपी मंदिर बांधण्यासाठी आम्ही आमचा एक संकल्प तयार केला होता। तर या संकल्पाला शुभ आशीर्वाद लाभावे यासाठी आम्हाला कोणत्या तरी मार्गाने आम्हाला संकल्पनेला वाव मिळेल, चांगली दैवी शक्ती मिळेल या उद्देशाने आम्ही पादुकांचा संकल्प हा सर्वमताने ठरवण्यात आला। छत्रपती राजाराम मंडळ यांनी जी दूरदृष्टी ठेवली, जसं लोकमान्य टिळकांनी सर्व धर्म समभाव एक छत खाली यावं म्हणून गणेश उत्सवाची प्रारंभ केला होता आणि त्याला धरून जे चाललेलं जे आहे 134 वर्षापूर्वीचं जे मंडळ आहे त्या मंडळाचं जी दूरदृष्टी आहे की सर्व धर्म समभाव आणि ही खरोखर काळाची गरज आहे। मी अवश्य धन्यवाद देईल मी छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराजदादा निंबाळकर असो, महेशजी असो, या लोकांनी जे पुढाकार घेऊन, सर्व मंडळांनी जे पुढाकार घेऊन सर्व धर्म समभावाची एक संदेश, ही दूरदृष्टी ही काळाची गरज आहे आणि ते तुम्ही सर्वांना एकत्र करण्याचं काम केलं, त्याबद्दल अगोदर मी तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्ही राष्ट्रसंत आचार्य भगत आनंद ऋषी महाराज साहेबच्या चरण कमलला सामील करून घेतलं, कारण ज्यावेळेस आम्ही भारतात राहत, आम्ही
भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो आणि आमच्या पुण्यनगरीची एक विशेषता आहे, ही धर्माची नगरी आहे, ही विद्याची राजधानी आहे, ही संस्कृती, ह्यामुळे पुणे ओळखले जाते आणि ही संस्कृती टिकवण्यासाठी जे तुम्ही काम करत आहात त्या तुमच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जे बी काही काम करायला पुढे होत आहे त्या कार्याला पण 100% शुभेच्छा असतील, पण तुमच्या हातून मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशाने विश्वास ठेवतो. कारण तुमच्या ज्या कार्याची पद्धत जर बघितली, तुम्ही फक्त स्वतःपुरतं न करता सर्वांसाठी करण्याचा जो ध्यास तुमचा आहे तो ध्यास तुमचा नक्की विकासातनं बदलून जाईल ही शुभेच्छा देतो. गणेशाची पुनश्च वंदन करतो आणि शब्दाला विराम देतो. जय गणेश.